हळद रुसली कुंकू हसले या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। चला तर मग प्रेक्षकांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। आता आपण इथे पाहणार आहोत की कशा पद्धतीने कृष्णासमोर आढळरावांचा आणि बाळजाबाईंचा 26 वर्षांपूर्वीचा भयानक भूतकाळ येणार, तर दुसऱ्या बाजूला बाळजाबाईला उद्ध्वस्त करू पाहणाऱ्या समरसुद्धा आता त्याच्या आयुष्याच्या बाळजाबाईंमुळे झालेल्या वाटाघाटीचा वाचून दाखवणार पाडा। आता नेमकं काय काय घडतं, कसं घडतं हे सगळं जाणूया आपल्या या व्हिडिओमध्ये। तर आता आपण पाहिलं आहे की कृष्णाला त्या समरच्या आईचा एक फोटो सापडलेला आहे आणि आता तो फोटो कृष्णाला सापडल्याच्या नंतर कृष्णाला प्रश्न पडलाय की हा फोटो बघून आबा का बरं रडत असतील, नक्की या फोटोमागे काय वैशिष्ट्य असेल ज्याने आबांना रडवलं असेल। आबा आजपर्यंत कधीसुद्धा रडलेले नाही आहेत आणि जेव्हा जेव्हा आबांच्या डोळ्यात अश्रू आलेत तेव्हा तेव्हा नक्कीच काहीतरी मोठं आणि भयानक घडलेलं आहे। मग आज आबांच्या डोळ्यात अश्रू आले आणि बाळजाबाई आजच्या तारखेचं काहीतरी महत्त्व असंही म्हणाल्या, म्हणजे नेमकी काहीतरी गडबड आहे। मला बघायला हवं नेमकं काय आहे हे सगळं। ते मी आबांबरोबर बोलते, आबांनाच जाऊन विचारते, तेच मला काय आहे खरं खोटं ते सांगू शकतील असा विचार करत कृष्णा ही आता लगेचच आढळरावांकडे येते आणि आढळरावांना ती विचारू लागते की आबा तू मगाशी पाणी का होतं। आढळराव कृष्णाला म्हणतात, जाऊ दे पुरी, काही नाही, तू उगाच त्या सर्व गोष्टींवर लक्ष देऊ नकोस, त्या गोष्टी मी तुला सांगण्यासारख्या नाही आहेत, जाऊ देत, तू त्या सगळ्याच्या मागे नको लागूस। त्यावर कृष्णा म्हणते, असं कसं बोलायला तुम्ही आबा, म्या त्या समद्याच्या नादी लागू नका म्हणजे नाही, याचा अर्थ नक्कीच तुम्ही माझ्यापासून काहीतरी लपवायलाय। आणि यो फोटो, या फोटोतल्या बाई कोण आहेत आणि ह्योच फोटो बघून मगाशी तुम्ही रडत होता असा नवं, आणि तुम्ही तुमच्या कपाटात म्या आल्यावर काहीतरी दडवून बी ठेवलं, काय ठेवलं आबा तुम्ही कपाटात, आणि असं कुठलं गुपित आहे जे तुम्ही तुमच्या लेकीपासून बी लपवून ठेवायलाय। आबा हो आज पावतर तुम्हीच मला बाळजाबाईंबद्दल समज सांगितलं आणि आज तुम्ही माझ्यापासून लपवाछपवी करायला आहे। आबा जे काही असेल ते सांगा बरं मला। आढळराव म्हणतात, कृष्णे नग हट्ट करू। कृष्णा म्हणते, आबा तुम्हासनी माझी शपथ आहे। मग मात्र आता आढळरावांचा नाईलाज झालेला असतो। आढळराव म्हणत असतात, काय करून बसलीस तू हे पोरी, आता मला तुला समज सांगावं लागणार, पण म्या जे काही सांगायलोय त्याचा चुकीचा अर्थ काढू नकोस, शांतपणे म्या काय म्हणायलोय ते ऐकून घे, बशित। मग आढळराव सांगायला सुरुवात करतात, ही गोष्ट आहे 26 वर्षांपूर्वीची, जेव्हा माझी बायको बाळजा नव्हती, माझं लगीन एका दुसऱ्याच पोरीबरोबर झालं होतं, आमचा सुखाचा संसार सुरू होता। आमच्या संसाराला जवळपास 7 वर्ष उलटून गेली होती आणि मग एकदा मी एका कामासाठी बाहेरगावी गेलो होतो, तिथंच माझी आणि बाळजाची गाठ पडली। बाळजाला म्या आवडलो म्हणण्यापेक्षा तिला माझी श्रीमंती, माझा पैसा आवडला आणि माझ्या श्रीमंतीवर भुलून बाळजानं माझ्याबरोबर लगीन करण्याचा निर्णय घेतला, पण तिला कळलं की म्या आधीच लगीन झालेला माणूस आहे। मग बाळजानं तरी बी मला भुरळ घालण्याचा लई प्रयत्न केला, पण तिला काही यश घावलं नाही। मग बाळजानं म्या तिच्यावर जबरदस्ती केली असा आळ माझ्यावर घातला, गावासमोर माझी बदनामी केली। माझ्या बायकोचं माझ्यावर लई प्रेम होतं, तिला यो धक्का सहन नाही झाला आणि ती घर सोडून निघून गेली। म्या तिला शोधण्याचा लई प्रयत्न केला आणि खास करून तवा तर लईच जास्त प्रयत्न केला जेव्हा मला कळलं की ती पोटुशी होती। त्यावर कृष्णा म्हणते, काय त्या गरोदर होत्या, मग ते तुम्हाला सोडून का गेल्या। त्यावर आढळराव सांगतात, कारण तिचं माझ्यावर जीवापाड प्रेम होतं, म्या असं काहीतरी केलं ह्या गोष्टीवर तिचा विश्वासच नाही बसला आणि म्हणून ती निघून गेली। आणि ती निघून गेल्यावर गावकऱ्यांनी मला बाळजाबरोबर लगीन करायला लावलं। माझी बायको कुठं हाय, कशी हाय, काही मला ठाऊक नाही। मग कृष्णा म्हणते, आणि मग दुष्यंत सरकार ते कुणाचं। त्याबरोबर आढळराव म्हणतात, नाही तो माझाच पोरगा आहे। वय दुष्यंत माझा आणि बाळजाचा पोरगा आहे, पण माझ्यामध्ये आणि बाळजामध्ये कधी बी प्रेमाचे आणि चांगले संबंध तयार झालेच नाही, कारण माझं कधी बाळजावर प्रेम नव्हतंच। माझ्या मनातनं माझी पहिली बायको कवा बी गेली नाही, कारण ते मी जे लगीन केलं होतं ते खरं होतं, मनापासून होतं आणि बाळजाने जी केली ती माझी फसवणूक होती। स्वतःहून मला फसवून वरनं दुष्यंतला ती नेहमी हेच सांगत असते की म्या कसं तिला फसवलं, म्या कसं तिला लुबाडलं, म्या कसं तिला बायकोचं प्रेम देत नाही, म्या कसं कायम तिच्यामध्ये आणि माझ्यामध्ये अंतर ठेवलं। अंतर ठेवण्यामागचं कारणच हे आहे की बाळजानं स्वतःहून बळनं हे समद वडवून घेतले। बाळजाला राजकारणात यायचं होतं
आणि तिच्याजवळ एवढी हिंमत नव्हती की ती राजकारणात उतरू शकल. म्हणून तिनं मला फसवलं, माझ्याशी लगीन केलं आणि एक अबला म्हणून, एक गरजू म्हणून लोकांची सहानुभूती मिळवली आणि मग राजकारणात उतरली. लोकांनी सहानुभूती म्हणून बाळजाला पहिल्या खेपेला मतं दिली. बाळजा तेव्हा जरा चांगली वागू लागली, कामं बिमं करू लागली आणि मग बाळजा न लोकांचा विश्वास जिंकला. आणि त्यानंतर मग सुरू झाली बाळजाची काळी कांड आणि त्यात तिला सामील झाला माझा धाकला भाऊ गणपत. मग तर मला गप्पच बसावं लागलं. तर दुसऱ्या बाजूला आता इकडे समर हा त्याच्या आईला म्हणत असतो, आई काही झालं तरी मी त्या बाळजाबाईला कधीच सुखाने जगू नाही देणार. तिच्यामुळं मला आयुष्यभर अनाथाचं जीवन जगावं लागलं. तिच्यामुळं मला कायम लोकांचे टोमणे ऐकावे लागले की म्या अनाथ आहे, मला बाप नाही, म्या बिन बापाचा आहे, म्या अनाथ आहे, म्या बिन बापाची औलाद आहे, म्या कचरा आहे, म्या असा आहे, म्या तसा आहे. कारण म्या लोकांनी छाती ठोकपणे नाही सांगू शकत की म्या कचरा किंवा बिन बापाची औलाद नाही, तर सगळ्यात उत्तम राजकारणी आढळराव रांगडे पाटलांचा थोरला लोक आहे. त्याबरोबर त्याची आई म्हणते, माफ कर मला पोरा, ह्या समद्यात चूक माझीच आहे. त्यावेळी त्या बाळजानं येऊन काहीतरी बंगल्यासमोर खोटी नाटी बडबड केली. गावातल्या लोकांनी गोळा केलं आणि लोकांनी बी बाळजा अबला, बाळजा बाई म्हणून बाळजाची बाजू घेतली. आणि ह्या समद्यात म्या तुझ्या बाची साथ सोडली. जर म्या तुझ्या बाचा हात सोडला नसता, घट्ट धरून ठेवला असता नवं, तर आज हे समद घडलं नसतं. अरे त्यासनी तर ठावं बी नाही की तुझा जन्म झाला आहे, त्यासनी तू म्हणून एक पोरगा आहेस. त्यावर लगेचच आता समर म्हणू लागतो, माय जरी बाबासनी ठाव नसलं का नाही तरी पण मला काय हरकत नाही, म्या त्यासनी काही नाही करणार. मला बाकी कुणाशी बी काय बी अडचण नाही, ना मला दुष्यंतपासून काही त्रास आहे, ना मला आबांपासून काही अडचण आहे. मला फक्त अडचण आहे ती त्या बाळजाची. त्या बाळजानं तुझी फसवणूक केली आहे, त्या बाळजानं माझी फसवणूक केली आहे. मला जन्माला आल्यापासून माझ्या हक्कांपासनं, माझ्या अधिकारांपासनं, माझ्या स्वतःच्या बापाच्या पिरमापासनं, त्याच्या नावापासनं त्या बाळजामुळं दूर राहावं लागलं आहे. आणि म्हणून म्या तिला सुखानं जगू देणार नाही या. आणि ह्यासाठी आहे जर आपली मदत कोणी करू शकणार असेल का नाही, तर ती फक्त एकमेव व्यक्ती आहे कृष्णा. त्यावर बाळजाला मदत अडकवायसाठी आपली मदत कृष्णा कशी करणार हा प्रश्न आता इकडे त्या समरच्या आईला पडतो. त्यावेळी समर म्हणतो, माय अगं असं काय करायलास, तू विसरायलास काय, शत्रूचा मित्र ह्यो आपला बी मित्रच असतोय. मग त्या बाळजाबाईचं आणि त्या कृष्णाचं एकमेकीबरोबर पटत आहे हे मला. आता म्या कृष्णाला हाताशी धरणार आणि त्या बाळजाबाईची सगळी खेळी उडवून लावणार. तर दुसऱ्या बाजूला आता कृष्णाला हे जे काही आढळरावांनी सांगितलेलं असतं त्यानंतर कृष्णाला खूप मोठा धक्का बसलेला असतो. एवढं हॉरिएबल कसं काय कोणी वागू शकतं असा तिला प्रश्न पडतो. आता त्या विचारांमध्येच कृष्णा घरात येते आणि ती खोलीकडे चाललेली असते. तर त्याचवेळी जयकांतने कृष्णाचा जो मोबाईल चोरलेला असतो आणि त्यामध्ये तो जो व्हिडिओ असतो तो व्हिडिओ बघत जयकांत बसलेला असतो. आणि आता मूर्ख जयकांतने इयरफोन, ब्लूटूथ काहीही कनेक्ट केलेलं नसतं. तो आता लाऊड आवाजावरती तो व्हिडिओ बघत असतो. आता कृष्णाला त्यावेळी त्या व्हिडिओतला आवाज येतो. कृष्णा आवाज बरोबर ओळखते आणि मग आता कृष्णा ही तिकडे येते आणि मग आता जयकांतला ती विचारू लागते, तुझ्याजवळ कसला व्हिडिओ आहे, तू कसला मोबाईल बघतोयस, कुणाचा मोबाईल आहे, बघू मला. त्यावेळी लगेचच जयकांत म्हणतोय, कृष्णे होय मागं. त्याबरोबर कृष्णा म्हणते, नीट बोलायचा माझ्याशी, विसरायचं नाही, तुझ्या थोरल्या भावाची बायको आहे म्या, सौभाग्यवती कृष्णा दुष्यंत रांगडे पाटील. समजलं ना व? आणि तुला काय वाटायलंय, मला माहीत नाही भाई तू कसला व्हिडिओ बघायलायस ते मला बरोबर ठाव आहे. तू तोच व्हिडिओ बघायलायस ना व, म्या बनवलेला बाळजाबाईंचा. त्याबरोबर लगेच जयकांत म्हणतोय, गप्पे, म्या माझा मोबाईल बघत होतो, यो बघ. आणि मग तो दुसऱ्या खिशातला स्वतःचा मोबाईल काढतो आणि दाखवत म्हणतो, हा बघ, उगाचच्या उगाच तुझ्याबरोबर उज्जत घालत बसाया मला काही येळ नाही आणि हाऊस तर त्याहून नाही, म्या जातो. आणि मग तो तिकडनं निघून जातो. तर दुसऱ्या बाजूला आता इकडे रात्र झालेली असते, पण बाळजाबाईंना आता काल जे काही घडलेलं असतं ते सतत आठवत असतं. बाळजाबाईंच्या डोक्यातून कालचे विचार काहीही केल्या जात नसतात. मग बाळजाबाई या मनात म्हणत असतात, हे सगळं आढळरावांनी जाणून बुजूनच केलेलं असणार, जेणेकरून मला त्या गोष्टींचा त्रास व्हावा, माझ्या सतत त्या गोष्टी स्मरणात याव्या आणि माझी शांतीभंग व्हावी. पर त्या आढळरावांचा डाव काय म्या यशस्वी होऊ देत नसतो.
पर जर ते म्हणाले त्याप्रमाणे खरोखर ह्या समद्याशी त्यांचा काय बी संबंध नसेल तर नाही असं काय नसणार. हे समद मुद्दाम त्यांनीच घडवून आणला आहे, ठावा आहे मला. म्या आता जादा विचारच करायला न गं या गोष्टींचा. म्या झोपून घेतलेलं परवडेल मला. तसं बी आता राजकारण निवडणुका म्हणलं की कामं आली, कामात दगदग आली, थकणं भागणं आलं, त्या समध्यात ही गडबड अधिक नको. मग बाळजाबाई आता झोपते आणि आता बाळजाबाईंना झोपल्यावर स्वप्नात दिसत असतं की त्यांची ती सवत परत आलेली आहे आणि आता त्यांची ती सवत परत येऊन त्यांच्या वाड्याबाहेर अख्ख्या गावकऱ्यांना गोळा करते आणि गावकऱ्यांच्या समोर सगळ्यांना सांगते की ह्या बाळजाने माझी फसवणूक केली, हिने माझ्या नवऱ्याची फसवणूक केली, माझ्या नवऱ्याने हिला त्रास दिला, हिच्यावर जबरदस्ती केली असं हिने मला सांगितलं. आणि त्यावेळीच्या गावकऱ्यांसमोर सुद्धा हिने असंच सांगितलं आणि मग हिने माझ्या नवऱ्याबरोबर लग्न केलं, मी माझ्या नवऱ्याला हिच्यामुळे सोडून दिलं. तुम्हाला ही बाळजा वाटते तेवढी साधी सरळ आणि चांगली बिलकुलच नाही आहे. कुणीही हिला मतं वगैरे देऊ नका आणि कुणीही हिला निवडून आणू नका. आणि हे सगळं जेव्हा ती बोलते त्यावेळी दुष्यंतसुद्धा त्याच्या सावत्राईवरती विश्वास ठेवतो आणि तो आता बाळजाबाईला म्हणत असतो, आई तुला लाज नाही का वाटली हे सगळं करताना? का वागलीस हे सगळं तू इतकं वाईट विचित्र? बाळजाबाई दुष्यंतसमोर हात जोडत असतात. त्या दुष्यंतला म्हणत असतात की दुष्यंता, अरे ऐक माझं, समजून घे मला. बाळा मी खोटारडी नाही आहे, ही बाई खोटारडी आहे, ही बाई जे काही बोलती आहे ते खोटं आहे. पण दुष्यंत तिचं काही ऐकूनच घ्यायला तयार नसतो आणि अचानक बाळजाबाईंना जाग येते आणि नाही दुष्यंत थांब असं म्हणत ते जोरात उठून बसतात. त्यावेळी अढळराव लगेचच लाईट चालू करतात, कारण अढळरावांना सुद्धा काही झोप लागत नसते. मग आता अढळराव म्हणतात की काय बरोबर दिसलंय तुला, हे असंच होणार आहे समज. त्याबरोबर बाळजाबाई म्हणते, काय म्हणायला असं तुमचं तुम्हाला तरी कळालंय का, गप झोपा गुमान. त्याबरोबर अढळराव म्हणतात, अगं होय मला बरोबर कळायलंय, म्या काय बोलायलोय की नाही ते मला ठावं हाय. म्या हेच म्हणायलोय की आता तुला जे सपान पडलंय की नाही तेच सपान पुढं जाऊन खरं घडणार आहे. तू तुझा खोटारडेपणा आणि तुझं काळं बेरं गुपित समद जगासमोर येणार आहे आणि समजाच नाही कळणार आहे की तू किती नीच, नालायक, पाताळयंत्री आणि खालच्या पातळीची बाई आहेस ते. समजलं नवं? आणि तेव्हा जेव्हा दुष्यंतला हे समजा तुझ्याबद्दलचं समजेल की नाही तेव्हा दुष्यंत सवतावून तुला हाताला धरून घराबाहेर काढून टाकल. बघ ह्या अढळराव रांगडे पाटलाचा शब्द आहे. आणि समध्यात महत्त्वाचं म्हणजे घड्याळ बघ की पहाटेची 4 वाजले आहेत आणि तुला कुणी शिकवलं नाही का? पहाटे पडलेली स्वप्न ही नेहमी खरी होत असतात आणि तुला पडलेलं स्वप्न तर माझ्यासाठी लई शुभ आहे. त्यामुळं ते सपान खरं व्हावं ह्यासाठी मी देवाकडं रोज हात जोडून प्रार्थना करन आणि ज्या दिवशी तुला पडलेलं सपान खरं होईल का नाही बाळजा त्या दिवशी तर म्या हत्तीवरनं साखर वाटण साखर. लक्षात ठेवशील. किती बी झालं आणि काय बी झालं तरी खोटारडेपणाचा मुखवटा फार काळ टिकून राहत नाही. एक ना एक दिवस असा न तसा खोटारडेपणाचा मुखवटा हा गळून पडतोच आणि तुझा मुखवटा तर लई जुना झाला आता आणि त्यामुळं तो आता हलायला बी लागला आणि तुला ठाव आहे का तो कोण पाडणार? माझी लाडकी सून म्हणजे माझी कृष्णी. याद राख बाळजा, तुला अद्दल घडविण्यासाठीच म्या कृष्णीला या घरात आणलं आणि आता तर कृष्णीला बी तुझा खरा चेहरा समजला. त्यामुळं तुझी सुटका आता या समध्यातनं होणं शक्य नाही. तर दुसऱ्या बाजूला आता कृष्णा हे अढळरावांनी जे काही सांगितलेलं असतं त्या गोष्टींचाच विचार करत असते. कृष्णा विचार करते, खरंच बाळजाबाई किती नीच, नालायक आणि पाताळयंत्री आहेत. म्हणजे मला वाटलं होतं त्यापेक्षाही खालच्या पातळीला बाळजाबाई जाऊन वागलेले आहेत. काहीही झालं तरी आता मी बाळजाबाईंना असंच सुखी सोडू शकत नाही. आबांना न्याय मी मिळवून देणारच. तर इतक्या त्या ठिकाणी दुष्यंत येतो. दुष्यंत कृष्णाला म्हणतो, कृष्णा जरा मला माझं घड्याळ दे ना टेबलावरचं. आता कृष्णाचं लक्षच नसतं, तिच्याच विचारात मग्न असते. दुष्यंत पुन्हा म्हणतो, कृष्णा टेबलावरचं घड्याळ दे. कृष्णाचं लक्षच नाही आहे. मग दुष्यंत येतो आणि कृष्णासमोर टिचकी वाजवतो आणि कृष्णाला म्हणतो, कृष्णा अगं काय चाललंय तुझं, लक्ष कुठे आहे? कधीपासून मी म्हणतोय घड्याळ दे घड्याळ दे, दे ना घड्याळ. त्यावर कृष्णा घड्याळ आणायला चाललेली असते. त्यावेळी दुष्यंत तिला म्हणतो, कृष्णा थांब, ये इथे बस. मग कृष्णा म्हणते, अहो घड्याळ. त्यावर दुष्यंत म्हणतो, राहू दे घालेन मी नंतर, बस. मग कृष्णा बसते. दुष्यंत म्हणतो, कृष्णा काय झालं, तू एवढी कुठल्या विचारात मग्न आहेस? नाही याआधी कधी असं झालेलं नाही आहे आणि आज तू इतकी कशात विचारात गुंतली आहेस? त्यावेळी कृष्णा दुष्यंतला म्हणते, ते म्या वय नाही ते काही खास नाही, म्या तुम्हासनी घड्याळ देतो, तुम्ही निघा, तुम्हासनी उगाच उशीर व्हायला नगं.
दुष्यंत म्हणतो, कृष्णा तुला काय वाटतंय? तू विषय टाळतीयेस, ही गोष्ट माझ्या लक्षात येत नाही आहे का? सांग ना, काय झालं आहे? तुला काही बोलायचं आहे का? तुझ्या डोक्यात काय सुरू आहे का? हे बघ, जे काही असेल ना कृष्णा, ते तू मला बिनधास्तपणे सांगू शकतेस, काहीही असू दे. कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार काय नाही आहे, उगाचच्या उगाच आहे की नाही, तुम्ही नसते विचार करत बसू नकासा, समजलंस नवं? त्यानंतर मग आता बाळजाबाई प्रचाराला निघालेले असतात आणि कृष्णा आता त्यांच्या हातावर दही साखर देत असते. आता बाळजाबाई कृष्णाला म्हणतात की मला अगदी व्यवस्थित ठावं आहे, मी जिंकावं आणि निवडून यावं अशी तुझी अजिबातच इच्छा नाही, मग तरी भी हे दही साखर वगैरे देण्याचं नाटक कशा पाहिजे? त्यावर कृष्णा म्हणते, नाही, अगदी बरोबर ओळखलंसा बघा तुम्ही सासूबाई, तुम्ही निवडून यावं अशी माझी अजिबात इच्छा नाही, तुम्ही भावी सरपंच व्हावं अशी माझी अजिबात इच्छा नाही. पण आता काय करणार? आता बाळजाबाई मागे दुष्यंतला बघतात आणि मुद्दाम कृष्णाला म्हणू लागतात, कृष्णे अगं हे काय बोलायल्यास? त्यावर कृष्णा म्हणते, होय, जे खरं आहे की नाही बाळजाबाई, म्या तेच बोलायलो. म्या तुम्हासनी भावी सरपंच म्हणून बघत नाही आणि माझी इच्छा बी नाही की तुम्ही भावी सरपंच व्हावं, समजलंस ना? त्याबरोबर आता हे सगळं कृष्णाचं बोलणं दुष्यंत ऐकतो. आता हे ऐकून दुष्यंतला राग येतो. दुष्यंत म्हणतो, कृष्णा काय बोलतेस तू? हे ते सुद्धा माझ्या आईच्या समोर, आईबद्दल? तुला आई सरपंच व्हावी, भावी सरपंच व्हावी असं वाटत नाही? तू तिच्याकडे तशा नजरेने बघत नाहीस म्हणजे? काय अर्थ आहे या सगळ्या तुझ्या बोलण्याला कृष्णा? त्यावेळी कृष्णा म्हणते, अहो होय दुष्यंत सरकार, म्या म्हणलं की म्या बाळजाबाईसनी भावी सरपंच बनून बघतच नाही आणि मला त्यासनी बघायला आवडणार बी नाही. त्यावर दुष्यंत म्हणतो, कृष्णा तू असं कसं काय बोलू शकतेस, तेही माझ्यासमोर सुद्धा? त्यावर कृष्णा म्हणते, कारण मला बाळजाबाईसनी सरपंच झालेलं बघायचं आहे दुष्यंत सरकार. अहो बाळजाबाईंसारखी एवढी महान आणि चांगली व्यक्ती फक्त त्या पदासाठी जाहीर झालेली नाही, तर त्या पदावर बसलेली मला बघायची असं म्हणत होतो म्या. म्हणजे मला बाळजाबाई भावी सरपंच झालेल्या बघायच्या नाही असं म्हणल्यावर तुम्हासनी काय वाटलं? अहो दुष्यंत सरकार, काय विचार केलात तुम्ही माझ्याबद्दल? दुष्यंत म्हणतो, कृष्णा यार सॉरी, मी मी. त्यावर कृष्णा म्हणते, असू द्या, कधी कधी चुकून माणसाकडनं चुकीचा विचार केला जातो, त्यासाठी तुम्ही आता सॉरी म्हणण्याची गरज नाही आहे. बरं निघा, तुम्हासनी प्रचाराला जायचं आहे नवं, उगा माझ्यामुळे तुम्हासनी उशीर व्हायला नको. बाळजाबाई निघताय नवं? कृष्णा मुद्दामून बाळजाबाईकडे बघून हसते. त्याबरोबर बाळजाबाईचा मात्र चांगला चेहरा पडतो. कृष्णा म्हणते, चांगला प्रचार करा दुष्यंत सरकार, नीट प्रचार करा काय? त्यावर दुष्यंत होकारार्थी मान डोलावतो. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत ह्या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू. हळद रुसली कुंकू हसले ही मालिका तुम्हाला कशी वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. धन्यवाद.